Kulaswamini Mahila Mandal of Karave village completing 1 year organized Haldi Kumkum program for the ladies. Former MLC Manda Mhatre marked a special presence for this Haldi Kumkum program. Kulaswamini Mahila Mandal from Karave village completing 1 year organized Haldi Kumkum program for the ladies. Former MLC Manda Mhatre marked her special presence for this Haldi Kumkum program. With this, Kulaswamini Mahila Mandal President Shobha Tandel, Corporator Rekha Mhatre and St. Lawrence High School Koparkhene's Vice President Prabhavati Patil marked their presence. Ladies gathered in large numbers for this Haldi Kumkum program. Former MLC Manda Mhatre, giving best wishes of Makar Sankranti to the ladies, also said that ladies should not only come together for the Haldi Kumkum program but should also come together and work together. I am fighting for the justice of salt affected people and will give them justice, was assured. सगळ्यांना मी सांगते या बेलापूर पट्टीमध्ये आमच्या गावातलं जर सांगितलं तर सगळ्या बहिणी नाराज आहेत एकमेका भावांवर का तर प्लॉट नाही दिले म्हणून आणि दिले तर कमी दिले. पण आता खरं म्हणजे स्त्रियांच्या बद्दल खूप अनेक कायदे झालेत आणि त्या कायद्यामध्ये स्त्रियांना खूप अधिकार आहेत. आपल्या वडिलांच्या मालमत्तेत असतील, नवऱ्याच्या मालमत्तेत असतील, अनेक प्रॉपर्टीत अर्धे अधिकार आहेत. पण आपण ते देत नाहीत, पण द्यायला पाहिजे. बहिणींना थोडा तरी हिस्सा दिला पाहिजे असं मला वाटतं. आज प्रथा ही मुंबईमध्ये आपल्या सुरू झालेली आहे. तर सगळ्यांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देते. तिळगुळ या, सगळ्याजणी गोड गोड बोला. जे काही गेल्या वर्षीचे मागील विचार असतील ते विसरून जा असं मी आपल्याला सांगते. गावामध्ये आज ह्या महिलांनी कार्यक्रम घेतला. मी आता इथून खंडा कॉलनीत जाणार आहे. अनेक महिला हळदी कुंकू फक्त घेतात. मी यांना काय म्हणते, हळदी कुंकापर्यंत मर्यादित राहू नका. ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही बाजारपेठमध्ये गेलात पाहिजे, शिकलात पाहिजे. स्टेजवर कार्यक्रम कसे करायचे, काय करायचं, तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी रेखा आहे, आम्ही तुम्हाला करू ना मार्गदर्शन. चांगला कार्यक्रम तुम्ही घेतला. ज्यांच्या जमिनी नाही अजिबात त्यांना आता प्लॉट मिळणार. त्यांचं नाव मला तुम्ही कधी आणून द्या. आणि ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी मी कोर्टात चाललेली आहे. आता कोर्टामध्ये मी वकील नेमलेला आहे. कारण भूमिहीन हा जो शब्द आहे ते तुमच्या गावामध्ये जे 12 बुलेटदार पूर्वी होते, सोना चांबार किंवा त्यांनी 50% मागणी मंजूर केली. फक्त मिठागर कर्मचाऱ्यांची मागणी त्यांनी मंजूर केली नव्हती पूर्वी. काही लोकांना होती, त्यांना 12.5% फायदा मिळाला. आता भूमिहीन जो शब्द आहे, जे आपले पहिले लीडर होते त्या लीडर लोकांनी पाहिलंच नाही मीटिंगमध्ये काय लिहिलं गेलं. तर त्यावेळी जर हा शब्द काढला गेला असता भूमिहीन, तर आज आपल्याला सर्वांना सरसकट प्लॉट मिळाले असते. ज्यावेळी मी गेल्या वर्षीपासून ही चळवळ उभी केली त्या चळवळीमध्ये जसजसं मी वरती मीटिंग लावत गेली तसतसं ते माहिती मिळत गेली पेपरमध्ये, पत्रामध्ये की तुम्हाला भूमिहीन मध्ये टाकलं. तर भूमिहीन कोण? आपण तर शेतकरी आहोत, आपण प्रकल्पग्रस्त आहोत, आपण भूमिहीन नाही. मग भूमिहीन लोकांना आम्ही प्लॉट देऊ असं ज्यावेळी शिडको सांगते. आता आमच्या उद्या पण परवा बैठकी आहेत, आमच्या बैठकी चालूच आहेत की तो शब्द 4 ओळीचा जर निघाला भूमिहीन तर तुमच्या सगळ्यांचा फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठी मी कोर्टात जायचा आता प्रयत्न केलेला आहे. कोर्टात जाऊन, कारण मी त्यांना पटवून सांगितलं की आमची जमीन गेली ती गोष्ट वेगळी आहे, त्याचा पैसा मिळाला तो वेगळा आहे. हे आम्ही काम करत होतो, हे आम्ही कष्ट करत होतो, हे आम्ही घाम गाळत होतो. हा आमच्या नोकरीचा प्रश्न आहे. मी स्वतः एमडीना पटवून सांगितलं की ही जमीन तुम्ही दिल्यानंतर इथे तुम्ही वॉचमॅनची नोकरी केली तर तुम्हाला पगार नको का तुम्हाला जमिनीचे पैसे मिळाले म्हणून तुम्हाला पैसे द्यायचे नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सीएम साहेबांकडे हे सगळं तुम्ही मांडा म्हणून. तर ते लोकांचं कसं आता निवडणुकाला वेळ देत नाही. तुम्हाला माहिती आहे लोक कसं
निवडणुकीचा खोटं बोलून मारून नेता. आता 2-1.5 वर्ष झाली मी सातत्याने पाठपुरावा करतो, पण ते सुद्धा भूमिहीन आला. आता आपण भूमिहीन नसल्यामुळे आता भूमिहीन शब्द काढू आपण आणि मग तुमच्या गावात सगळ्यात जास्त मोठी संख्या आहे मिठागरात काम करणारी. आणि त्याच्यात काय झालं, आपल्याला तेही मिळाले असते का मुली बाळी सगळ्या नावात यायला लागल्या, आम्ही मीठ व्हायला, आम्ही मीठ व्हायलाय. ज्यांनी 2 दिवस काय केलं नाही, पाणी नेलं नाही, तेही सांगतात आम्ही मीठ व्हायला. म्हणून त्यांनी कायद्यात कडक काय केलं की 83च्या वोटर लिस्ट मध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनाच प्लॉट देण्यात येईल. 83 मध्ये कोण जाणार, अशा वेळेस तरच बायका जाणार. ह्या ज्या मुली ज्या आता सांगतात माझ्या गावामध्ये सुद्धा की 83 मध्ये ज्यांनी मीठ व्हायलंय, ज्यांची मतदान यादी आहे त्यांनाच आम्ही देणार. आता ही सगळी नावं आपोआप कट झालेली आहेत. तर मला वाटतं ज्यांना जमीनच नसेल, काहीच नसेल, रेखाजी तुम्ही ती नावं शोधा, तुम्ही पुढाकार घ्या, गावच्या नगरसेविका आहात आणि तुमचं चांगलं काम आहे, तुम्ही गावासाठी खूप चांगलं काम करताय. तर याच्यात 10, 20, 25, 50 जरी लोक मिळाली तर त्यांना आज फायदा होईल. यांच्यासाठी मी लढतच आहे अजून, पण ज्या विचारांना मिळायला पाहिजे त्यांना तरी मिळतील. नाहीतर ती पण शिडकोची जागा संपली तर आपल्याला हात वर करून मोकळे होतील. ऍक्च्युली कसं आहे, त्यांना आपल्याला द्यायचंच नाहीये. Giving Haldi Kumkum to ladies, gifts were distributed. Video journalist Suraj Kamble with Raj Saman, MVTV.